मुलांना ज्वारीची भाकरी आणि भाजी तुम्ही खायला घालता का हो? थोडंसं कठीणच आहे, म्हणूनच त्यांना ह्या पद्धतीने तुम्ही ती नक्कीच खाऊ घालू शकता. तर आपल्या मुलांचा शाळेचा डब्बा ह्या सिरीजचा आज तिसरा दिवस. तर आता इथे आपण एक वेगळा नवीन पदार्थ करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण इथे मेथी आणि ज्वारी ह्या दोघांचाही भरपूर वापर करणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये मी 3 उभे कांदे चिरून घेतलेत. अगदी पातळ असे चिरून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट, हळद हे कमी जास्त तुम्ही मुलांच्या आवडीप्रमाणे हे करू शकता. तर आता हा टिफिन आणि त्याचबरोबर आमच्या सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आज मी हे बनवते. त्यानंतर आपण ह्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेतलंय. चवीपुरतं ह्यामध्ये मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी साखरसुद्धा ॲड केली आहे, कारण मेथी थोडीशी चवीला ही कडवट असते. त्यानंतर आपण ह्यामध्ये 1 चमचा एवढं धणा पावडर आणि अर्धा चमचा एवढं जिरं पावडर ॲड केलं आहे. आता हे सगळे जे मसाले आहेत, पावडर मसाले, हे आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये घातलेलं जे मीठ आहे त्यामुळे कांदा जो आहे तो थोडासा मऊ पडतो आणि सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित ह्या कांद्यामध्ये मुरले जातात. तर आता ह्यामध्ये आपल्याला आज मेथी ॲड करायची आहे. त्यामुळे मेथी मी रात्री स्वच्छ धुवून ती निथळवून ठेवली. त्यामुळे सकाळी चिरताना अगदी सुकी कोरडी अशी ही चिरणं अगदी सहज सोपं होतं. मेथी जी आहे ही खूप जास्त बारीक चिरायची नाही आहे, कारण तुम्ही जर ती जास्त बारीक चिरलीत तर त्याचा कडवटपणा जो आहे तो आपल्या या पदार्थामध्ये उतरेल. त्यामुळे अगदी रफली तुम्ही बघाल ही चॉप करून मी घेतली आहे. आणि आता कांदा जो आपण मसाले ॲड केलेला होता त्यामध्ये ही बारीक चिरून घेतलेली मेथी आपण ॲड केली आहे. आता पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे. मी थोडीशी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. मुलांना देताना जर मुलं मिरची खात नसतील तर तुम्ही हे इथे स्किप करू शकता. तर आता इथे आपल्याला ह्यामध्ये ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे. भाकरी बनवण्यासाठी मी ज्वारी आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ ॲड करून पीठ बनवून ठेवते. तर त्यामुळे ह्यामध्ये मी वेगळं तांदळाचं पीठ ॲड केलेलं नाही आहे. तर 2 मोठे चमचे जर एवढं तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं तर 1 चमचा एवढं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि 1 चमचा एवढं बेसन ह्यामध्ये ॲड करायचं आहे. तर आता हे सगळं पिठं आपण कोरडीच आधी ही मेथी आणि कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत. आणि आता थोडासा अंदाज घेत घेत आपण ह्यामध्ये पाणी ॲड करून चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं सैलसर असं पीठ हे मळून घेणार आहोत. आता भाकरी म्हणजे ज्वारीचे भाकरी आणि त्याचबरोबर मेथीची भाजी हे खाण्याचे खूप सारे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पण ते मुलांना खाऊ घालणं हे मोठं कष्टाचं काम आहे. त्यामुळे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर मुलांना हे खाऊ घातलं तर मुलंसुद्धा ते आनंदाने खातील. आता मेथी ह्यामध्ये भरपूर सारं फायबर असतं, त्यामुळे मुलांचं पोट भरलेलं राहतं. त्याचबरोबर ह्यामध्ये अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन सी, आयर्न हे खूप जास्त असल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर मेथीचा गुणधर्म हा उष्ण असल्याने थंडीमध्ये शरीराला आतून उष्णता निर्माण होते आणि थकवासुद्धा दूर होतो. तसंच ज्वारीमध्ये लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे मुलांना हाडं मजबूत राहण्यासाठी याचा फायदा होतो. आणि त्याचबरोबर दिवसभरासाठी जे त्यांना आवश्यक असतं, पोषण हे आवश्यक असतं, ते त्यांचं ह्यामधून त्यांना मिळतं. तर आता इथे आपलं पीठ मळून झालं. वरून थोडंसं पिठाला तेलाचा हात लावला आणि त्यानंतर कोणत्याही एका प्लॅस्टिकच्या पिशवीवरती किंवा एखाद्या बटर पेपरवर तुम्हाला हे थापून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गरम तेलामध्ये मी हे तळून घेणार आहे. तर दोन्ही बाजूनी छान गोल्डन रंगावरती हे कुरकुरीत असं तळून घ्यायचं. ज्वारीचं पीठ असल्यामुळे अगदी छान कुरकुरीत आणि हलके अशी ही थालीपीठं होतात. आता हे जे आहे थालीपीठ हे आपण मुलांसाठी करतोय, त्यामुळे दोन्ही बाजूने खरपूस असं तळून घ्यायचं. यामध्ये आपण जे तीळ घातलेले आहेत त्यामुळे ह्याचा छान खमंग असा स्वाद येतो. आता अजून एक थालीपीठ मी तुम्हाला दाखवते, जे आपण तव्यावर करणार आहोत. तर जर तुम्हाला हे तेलामध्ये डीप फ्राय करायचं नसेल तर तव्यावरती सुद्धा अगदी दोन्ही बाजूनी गोल्डन असं थोडं थोडं तेल घालून तुम्ही हे नक्कीच बनवू शकता. तुम्ही जर डाएटवर असाल तर तुम्ही हे तव्यावर बनवलेलं ज्वारी आणि मेथीचं थालीपीठ नक्कीच खायला हरकत नाही आहे.
तर दोन्ही पद्धती तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून हे मुलांना खाऊ घाला. ह्याचे खूप सारे फायदे मुलांना होणार आहेत. तर ही थालीपीठं डब्यामध्ये सुद्धा बराच वेळ छान कुरकुरीत खमंग अशी राहतात. त्यामुळे मुलं अगदी आवडीने खातात. ह्यासोबत तुम्ही चटणी किंवा माझ्या मुलीला ह्यासोबत लोणी खायला खूपच आवडतं. तुम्ही हिरवी चटणीसुद्धा देऊ शकता. तर आजचं हे मेथी आणि त्याचबरोबर ज्वारीचं थालीपीठ तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये सांगा. मेथीचा खूपच छान स्वाद येतो, त्यामुळे मुलं अगदी भराभर असा टिफिन संपवूनच घरी येतील.